मुंबईत दुपारनंतर सोसाट्याचे वारे, सतर्क रहा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन. आज स्थिती गंभीर, नागरिकांनी शक्यतो सगळा प्रवास टाळण्याच्या सूचना. मुंबईला अतिवृष्टीचा इशारा. ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता. विनाकारण घराबाहेर पडू नका. खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचे आदेश. मुसळधार पावसाचा आमदारांनाही फटका. मुंबईला पोहोचू न शकल्यामुळे बावनकुळे, प्रवीण दटके, समीर मेघे, विकास ठाकरे माघारी. अधिवेशनाचं कामकाजही स्थगित. मुंबईहून पुण्याला जाणारी एक्सप्रेसवेची वाहतूक एका लेनवरून सुरू. मुंबईकडे जाणारी वाहनं जुन्या पुणे मुंबई महामार्गानं वळवण्यात आली. गरज नसेल तर प्रवास टाळा, अशा सूचना. लोणावळ्याजवळ दरड कोसळल्यानं मुंबई पुणे रेल्वे वाहतूक पूर्णतः ठप्प. आतापर्यंत 16 गाड्या रद्द, तर 6 गाड्यांचे मार्ग बदलले. मुंबई गोवा महामार्गावरच्या खवटी इथे दरड कोसळल्यानं महामार्ग गेल्या 8 तासांपासून ठप्प. रात्रीपासून अडकलेल्या प्रवाशांचा संताप. पुराच्या पाण्यात कार बुडाली. रायगड जिल्ह्याला पावसानं झोडपलं. रोहा, पेण, नागोठणे, महाड परिसर पाण्याखाली. पेणमधल्या गावांना भोगावती नदीचा वेढा. महाडकरांनी वाहनं मुंबई गोवा महामार्गावर पार्क केली. कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीच्या दिशेनं. जिल्ह्यातले 42 बंधारे पूर्णतः पाण्याखाली. एनडीआरएफची 2 पथकं कोल्हापुरात दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.